काय जसं फॉर एक्झाम्पल एखाद्या सिनेमाचं नाव सांगा. क्रिश. मेकिंग ऑफ क्रिश वगैरे असं. तर हे गाणं, हे जी सगळी गाणी आम्ही आता बसवली आणि इथे तुमच्या समोर सादर केली, याचं मेकिंग ऑफ दी सॉंग्स म्हणजे हे सगळी गाणी कशी तयार झाली याविषयी मला तुमच्याशी थोडंसं शेअर करायचं आहे. या 10 दिवसांमध्ये म्हणजे जवळपास आम्ही 10 ते 12 दिवस या गाण्यांची रोज प्रॅक्टिस करत होतो, रिहर्सल करत होतो. तेव्हा हे जाणवलं की लहानपणी जेव्हा खरंच आपण भुलाबाईची गाणी म्हणायला जायचो तेव्हा कदाचित आपण खूप लहान असतो, आपल्याला तेवढं कळत नसतं. पण आता आम्ही जेव्हा सगळ्या जणी सोबत येऊन या गाण्यांची प्रॅक्टिस करत होतो तेव्हा आमच्यातली मैत्री रोज अजून घट्ट होत होती. आणि मला वाटतं की आम्ही इतकी मजा केली या 10 दिवसांमध्ये. आम्ही जितकं हसलो आहे तितकं कदाचित गेल्या 10 वर्षांमध्येही हसलो नसतो. म्हणजे आम्ही खूप एन्जॉय केलं. मला असं वाटतं की आम्ही आता पुढच्या कुठल्याही कोजागिरीला भुलाबाईच्या दिवसांमध्ये कुठेही असलो, अगदी कुठेही असलो तरी कोजागिरी आली की आम्हाला ही गाणी सगळ्यांना नक्कीच आठवणार. बहुतेक तरी आम्ही सगळ्याजण या की गोंदिया सोडून जायची विशेष गरज पडेल असं वाटत नाही, पण तरी जर गेलो तरी नेहमी आम्हाला हे दिवस लक्षात राहतील. हो ना. तर म्हणजे मला तेच तुमच्याशी शेअर करायचं आहे की ही गाणी कशी तयार झाली आमची. जेव्हा मी हे सगळं लिहिलं तेव्हा पहिल्यांदा माझ्याबरोबर सुवर्णा होती. जे तुम्ही ऐकलं ते ऑफिसचं गाणं, तर त्याच्यात काही आयडियाज तिच्या आणि काही माझ्या असं मिळून ते गाणं तयार झालं. आम्ही असं म्हणू शकतो की आमच्या या पूर्ण ग्रुपची म्युझिक डायरेक्टर वीणा आचार्य होती. कारण कोणाला कशी, कोणत्या गाण्याला कशी चाल लावायची हे तीच ठरवत गेली नेहमी आणि आम्ही त्याला फॉलो करत गेलो. आणि तिचा तर असा प्रस्तावही होता की आपण की नाही रोज कशाची तरी प्रॅक्टिस करू, म्हणजे अखंड कशाची तरी प्रॅक्टिस सुरू ठेवू आणि रोज भेटू त्या निमित्ताने. त्याच्यानंतर स्नेहा आणि विजया वहिनी या दोघी पण महाराष्ट्रातल्या नसल्यामुळे भुलाबाईची गाणी हा प्रकारच त्यांना तितकासा माहिती नव्हता. स्नेहाचं तर असं म्हणणं आहे की हीच गाणी तिच्यासाठी खरी भुलाबाईची गाणी आहेत, कारण याच्या आधी तिने भुलाबाईची गाणी ऐकलीच नाही. मी पण नाही. कविता ती आमची डायलॉग रायटर झाली होती. डायलॉगचा पुरवठा तिने स्वतःसाठीही, सुनबाईसाठीही, सगळ्यांसाठी अगदी भरपूर प्रमाणात केला. आणि सुवर्णाचं मी याच्यासाठी आणखीन एका गोष्टीसाठी म्हणजे थोडंसं मी तिला थँक्स म्हणेन. तिचा आवाज ना मुळात थोडा हळू आहे तिचा, मेघाचा, पण त्या लोक अक्षरशः या गाण्यांसाठी घसा फाडून गायले आहेत. आणि आता राहिली इथे खूप महत्वाची व्यक्ती ती म्हणजे विशाखा आत्या. आमच्या